नमस्कार आणि धन्यवाद। आणि सुरुवातीलाच तुम्ही मला विचारलत मी जाऊन आले का, तर हो, मी दिल्लीला जंतर मंतर इथे जाऊन आले। त्यानंतर मुंबईमध्ये जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये पण मी सहभागी होते। आणि हे आंदोलन ज्या विषयाचं होतं ते एका अतिशय गंभीर विषयाचं होतं की वारंवार देशात होत असलेली पेपरफुटी आणि त्यामुळे वारंवार विद्यार्थी आपला गमवत असलेले जीव, आणि आता 20 पेक्षा जास्त मुलांनी या नीट प्रकरणाबद्दल आपला जीव गमावलेला आहे। त्यामुळे आजचा भाषेचा विषय असला तरी हा गंभीर विषय बाजूला ठेवून आपल्याला चालणार नाही। दुसरी गोष्ट बोलायची झाली तर मीही या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते। जर अशा प्रकारची भाषा, अर्वाच्य भाषा वापरली गेली असेल तर त्याचं मी अजिबात समर्थन करणार नाही। पण मला असं वाटतं की आता जे विनोद वाघ आणि माझ्यामध्ये हा फरक आहे की मी हे एक्सेप्ट करते, पण भाषेचं अर्वाच्य भाषेबद्दलच बोलायचं असेल तर ह्याचे पॅरामीटर्स मग सगळ्यांसाठी सारखे असायला पाहिजेत। एकीकडे तुम्ही आंदोलकांच्या भाषेबद्दल बोलाल आणि दुसरीकडे तुम्ही अशा पद्धतीचे घृणास्पद वक्तव्य महिला आंदोलनकारांबद्दल केले जातात त्याबद्दल काहीच बोलणार नाही, तर असा दुटप्पीपणा चालणार नाही। या दिल्लीच्या आंदोलनामध्ये किंवा मुंबईच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात पहिले सांगितलं सुरुवातीला की वाईट बोलणाऱ्याचा कुणी समर्थन करणार नाही। अशा पद्धतीची घाणेरडी भाषा सहन करून घेतली जाणार नाही। तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर एकही प्रतिक्रिया का नाही दिली असेल किंवा कुठेही मला सांगा ताई, तुम्ही आतापर्यंत ताई मला सांगा आतापर्यंत तुम्ही या वाईट बोलणाऱ्याबद्दल एक शब्द का तोंडातून काढला नाही? कधी दिली, कुठे दिली? तुमच्या अभिजित दीपकेनं त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं। तुमच्या सगळ्या नेत्यांनी आंदोलन त्यांना बोलू दे, माझा वेळ आहे बोलण्याचा, मला बोलून दिलं पाहिजे असं मला वाटतं। दुसरी गोष्ट अशी आहे की अर्वाच्य भाषा आणि भाषा स्वातंत्र्य यामध्ये एक पुसटशी रेष असते। या जनरेशननी आम्ही ज्या पद्धतीने बॅनर्स आणले होते त्यामध्ये एक प्रकारचा सरकॅझम, एक प्रकारचा उपहास दिसतो आणि उपहास हा खूप टोचतो। मग ह्या टोचल्या जाणाऱ्या भाषेमुळे तुमच्या पोटात दुखतंय का, ज्यामुळे सरकारला नमावं लागलं, आणि हे नमावं लागलं हे इगोवरती येतंय का, आणि म्हणून ह्या आंदोलनाला कुठेतरी दुसरं वळण देण्याचा हा डाव आहे असंच आम्हाला वाटतं। काही दिवसांपूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या टीकाकारांना भाडेके टट्टू असा शब्द वापरतात। मग भाषेबद्दलच बोलायचं असेल तर मग ती संसदेमधली भाषा असेल, सत्ताधाऱ्यांची भाषा असेल किंवा विरोधकांची भाषा असेल, त्यांना समान प्रमाण हे असलं पाहिजे। आणि आंदोलकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अतिशय क्रिएटिव्ह शैलीमध्ये आणि सर्जनशीलतेने हे आंदोलन केलं होतं आणि अतिशय चांगल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून आणलेले हातामध्ये पोस्टर्स होते, ज्याचं कौतुक होतंय, झालंच पाहिजे। आणि उगाच काहीतरी छोटे मुद्दे काढून हा जो अतिशय सिरियस विषय आहे की 2021 ते 2026 मध्ये मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे पेपर फुटी होत होत्या, तर ह्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय ना हे आधी सांगा। आणि आज पण ज्यावेळेस संसदेमध्ये ह्याबद्दल गंभीर प्रश्न पोलीस हिंसेबद्दल विचारले जात होते त्यावेळेस ही संसद तहकूब करण्यात आली, म्हणजे कोणत्याच प्रकारचं उत्तरदायित्व या सरकारला घ्यायचं नाहीये का, असाही यामधून प्रश्न पडतो। ठीक आहे।